नमस्कार पशुपालक मित्रांनो, मी डॉक्टर शैलेश लोखंडे. पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय आहे की जनावराने जर त्याचा प्लॅसेंटा खाल्ला तर, म्हणजे व्याल्यानंतर गाय असो म्हैस असो तर त्या जनावराचा जो प्लॅसेंटा असतो, ज्याला आपण जार किंवा जाळ म्हणतो, तर ते जर खाल्ला तर काय होईल. तर त्याबद्दल बऱ्याच समजुती गैरसमजुती आपल्या पशुपालक आणि शेतकरी बांधवामध्ये आहेत. तर त्या सगळ्या समजुती गैरसमजुती आज मी आपल्याला या विषयातून दूर करणार आहे. तर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटते की जर आपल्या गाईने किंवा म्हशीने किंवा शेळीने ती व्याल्यानंतर जर तिचा प्लॅसेंटा खाल्ला तर तिचे दूध कमी होईल किंवा त्या दुधामुळे तिचे जे वासरू किंवा पिल्लू असते त्याच्यावर त्याचा परिणाम होईल किंवा जनावराची भूक कमी होईल, असे वेगवेगळे प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतात. किंवा जनावराला आणखी दुसरं काही होऊन जनावर दगावू शकते असं सुद्धा काही शेतकऱ्यांना वाटते. तर नेमकं प्लॅसेंटा खाल्ल्यानंतर काय होईल आणि आपण त्याच्यावर काय करायला पाहिजे, काही त्याच्यावर उपचार करण्याची गरज आहे का किंवा त्याच्यावर काही उपचार करण्याची काहीच गरज नाही, ह्या सगळ्या गोष्टी आज मी आपल्या समोर क्लिअर करणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सोबतच बेलवाला आयकॉन दाबून ऑलवाल्या ऑप्शनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की प्लॅसेंटा म्हणजे काय असतो. तर प्लॅसेंटा हा जे गाईच्या पोटामध्ये वासरू असते तर त्या वासराला सगळं न्यूट्रिशन, म्हणजे त्याला जे जे पोषक तत्व लागतात, त्याला ऑक्सिजन लागते, तर त्याला ह्या सगळ्या जीवनावश्यक गोष्टी पुरवण्याचं काम जे करते ते काम प्लॅसेंटा करते. सोबतच त्याचं जे वेस्ट प्रॉडक्ट असते तर ते बाहेर टाकण्याचं सुद्धा काम प्लॅसेंटा करते. म्हणजे एकंदरीत प्लॅसेंटा हा त्या वासराचा किंवा ज्या गायीच्या पोटामध्ये जे भ्रूण असते वासरू असते तर त्याचे सगळे काम, म्हणजे त्याचं प्रोटेक्शन करणं, त्याला सगळं न्यूट्रिशन देणं, त्याचे वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी प्लॅसेंटा करतो. तर जर आपल्या गायीने प्लॅसेंटा खाल्ला तर काय होईल, किंवा म्हशीने किंवा शेळीने, खास करून लोकांना जास्त काळजी असते जे दूध देणारी जनावरे असतात, जसे की गाय आहे म्हैस आहे, तर तिने व्याल्यानंतर स्वतःचा प्लॅसेंटा जर खाऊन घेतला तर काय होईल. बरेचदा काय होतं की जनावर रात्रीच्या वेळेला व्याल्यानंतर आपलं त्यावेळेस लक्ष नसते, मग अशा वेळेस ती गाय स्वतःचा प्लॅसेंटा म्हणजे स्वतःची ज्याला आपण जार म्हणतो ती खाऊन घेते. किंवा एखाद्या वेळेस जंगलामध्ये आपले जनावर वेते, त्याच्यानंतर वेल्यानंतर आपलं तिथं लक्ष नसते, तर अशा वेळेस सुद्धा जी गाय आहे किंवा म्हैस आहे तर ती स्वतःचा प्लॅसेंटा स्वतः खाऊन घेते. तर आता जंगली प्राण्याचा जर आपण विचार केला तर जंगली प्राणी सुद्धा त्याच्या पिलांना जन्म दिल्याच्या नंतर त्याचा प्लॅसेंटा कोणी काढून कुठं पुरवून देत नाही किंवा त्याला गाडून किंवा अशा योग्य ठिकाणी विल्हेवाट लावत नाही, पण ते स्वतःचा प्लॅसेंटा सुद्धा स्वतः खाऊन टाकतात. तर त्याचा त्यांना असा एक फायदा होतो की जे बाकी नरभक्षक किंवा जे प्राण्यांना खाणारे दुसरे प्राणी असतात, मांस खाणारे प्राणी असतात, तर उलट त्याच्यापासून आपल्या वासराचं आणि स्वतःचं ती रक्षण करत असते. कारण त्या प्लॅसेंटाच्या वासामुळे दुसरे प्राणी जसे की वाघ झाले किंवा लांडगे कोल्हे किंवा जंगली कुत्रे झाले तर ते त्या वासामुळे तिकडे अट्रॅक्ट होऊ शकतात आणि त्या वासराला मारू शकतात, खाऊ शकतात. तर हे असं काही होऊ नये म्हणून ते स्वतःचं आणि वासराचं प्रोटेक्शन करण्यासाठी त्याची
त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी ते स्वतःचा जे जाळ असतात ते स्वतः खाऊन घेतात. तर त्याचप्रमाणे हा एक नैसर्गिक गुण आहे प्राण्यांमध्ये. तर ज्या वेळेस गाय म्हैस व्याल्यानंतर काय होते की तिची जी एनर्जी असते ते भरपूर प्रमाणात जे वेण्याची प्रोसेस असते ज्याला आपण काविंग म्हणतो, म्हणजे वासरू देण्याची जी प्रोसेस असते, तर त्याच्यामध्ये तिची खूप एनर्जी वेस्ट होते, म्हणजे तिची ऊर्जा भरपूर प्रमाणात तिथे जळली जाते. तर अशा वेळेस ती ऊर्जा भरून काढण्यासाठी बरेचदा गाय म्हैस किंवा शेळी हे जे प्राणी असतात तर ते स्वतःचा प्लॅसेंटा स्वतः खातात. तर आता प्लॅसेंटामध्ये काय असते, बऱ्याच लोकांना वाटते की आता आपल्या गाईने आपल्या म्हशीने प्लॅसेंटा खाल्ला तर आता तिचे दूध कमी होऊन जाईल किंवा तिचं खाणं पिणं कमी होऊन जाईल, तिला काहीतरी प्रॉब्लेम होईल. पण हा समज एकदम चुकीचा आहे. तो जो प्लॅसेंटा असतो तर त्या प्लॅसेंटामध्ये बरेचसे हार्मोन्स सुद्धा असतात, जसे की त्या प्लॅसेंटामध्ये ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन सुद्धा असते. तर त्या ऑक्सिटोसिन हार्मोनमुळे काय होते, ते वासराचे आणि गाईचे म्हणजे एक बॉन्ड तयार करतो, ज्याला मातृत्व आपण म्हणतो. बरेचदा आपण बघितलं असेल की गाय वासराला जन्म दिल्यानंतर त्याला जवळ घेत नाही. तर हा बॉन्ड या प्लॅसेंटा खाल्ल्यामुळे निर्माण होऊ शकतो, कारण की त्या प्लॅसेंटामध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन असते, ते ज्याला आपण मातृत्वाचा हार्मोन म्हणतो. तर ते ऑक्सिटोसिन हार्मोन असते, त्याच्यामध्ये GnRH म्हणजे गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन असते. तर त्या हार्मोनमुळे उलट काही अभ्यासानंतर असं दिसून आलेले आहे की हे खाल्ल्याच्या नंतर, प्लॅसेंटा खाल्ल्याच्या नंतर जनावराचे दूध कमी न होता उलट दुधामध्ये वाढ होते. सोबतच जी एनर्जी वासराला जन्म देता वेळेस त्या गाईची म्हशीची एनर्जी जी खर्च होते, ती एनर्जी सुद्धा त्या प्लॅसेंटा खाल्ल्यामुळे भरून निघते. प्लॅसेंटा काय असतो, तर प्लॅसेंटा हा प्रोटीन असतो. त्या प्लॅसेंटामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. फक्त एखादी वेळेस असं होऊ शकते की तुमच्या जनावराची जर पचनक्रिया जी असते ती जर व्यवस्थित नसेल, ती डिस्टर्ब असेल, कमजोर असेल, तर अशा वेळेस आपली जी गाय किंवा म्हैस आहे जिने प्लॅसेंटा खाल्ला, जार खाल्ली, तर अशा प्राण्यामध्ये 1-2 दिवसासाठी खाण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे तिची भूक कमी होऊ शकते किंवा ती चारा बिलकुलच खाणार नाही, असं 1-2 दिवस होऊ शकते. तर अशा वेळेस आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला आपण आता सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की प्रोटीन खाल्ल्यानंतर जनावराच्या पोटामध्ये काय गडबड होऊ शकते. तर जसं की कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात खाल्ले, म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी किंवा गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ हे खाल्ल्यानंतर जे प्राणी असतात त्यांच्या पोटामध्ये ॲसिड तयार होते, म्हणजे ॲसिडोसिस होतो. तर त्याचप्रमाणे कार्बोहायड्रेटच्या उलट जर प्रोटीन जास्त प्रमाणात जनावरांनी खाल्ले तर तिथं अल्कलाइन इंडायजेशन होते, म्हणजे पशुच्या रुमेनची pH ही अल्कलाइन होते. तर जसं आपण ॲसिडोसिसमध्ये ॲसिडला डायल्यूट करण्यासाठी आपण अल्कली देतो, म्हणजे खाण्याचा सोडा देतो. तर तसंच इथं अल्कली जास्त झाल्यामुळे आपण त्याला डायल्यूट करण्यासाठी आपण ॲसिड देतो. म्हणजे जसं की आपण त्यावेळेस त्याला व्हिनेगर देऊ शकतो किंवा जे आपण स्क्रीनवर पाहत आहात जामुन सिरका, तर हा जामुन सिरका सुद्धा आपण त्याला 100 ते 200 मिली आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि त्या जनावराच्या वजनानुसार आपण त्याला जर तो पाजला तर जनावर लगेच तंदुरुस्त होईल, चांगलं होईल, खा प्यायला सुरुवात करेल. तर अशा प्रकारे आपल्या गाईने म्हशीने जर प्लॅसेंटा खाल्ला, म्हणजेच जार जर खाल्ली, तर त्यामध्ये काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही, त्यामुळे काहीही नुकसान होत नाही. उलट त्याच्यामुळे 3 फायदे होतात. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे मी आपल्याला सांगितलेच की काऊ काफ बॉन्डिंग, म्हणजे त्या वासराविषयी त्या गाईच्या मनामध्ये प्रेम निर्माण होते. जसं की बरेचदा मी सांगितलं की
बरेच पशु असे असतात, गाई म्हशी अशा असतात की वासराला जन्म दिल्यानंतर ते वासराला जवळ घेत नाहीत. तर हा प्रॉब्लेम होणार नाही प्लॅसेंटा खाल्ल्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे की जे युटेरस असते त्याचं इन्व्होल्यूशन लवकर होतं. म्हणजे ज्यावेळेस गाय म्हैस व्याल्यानंतर तिचं जे गर्भाशय असतं म्हणजे त्याला आपण युटेरस म्हणतो, तर ते पूर्ववत यायला जवळपास 30 ते 35 दिवसाचा टाईम लागतो. तर हा टाईम प्लॅसेंटा खाल्ल्याच्या नंतर कमी होतो. म्हणजे लवकर युटेरस जे गर्भाशय आहे ते पूर्ववत स्थितीत येते, कारण त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन असते. जे प्लॅसेंटा असते आणि त्याचं जे एम्निओटिक फ्लुइड असते तर त्याच्यामध्ये ऑक्सिटोसिन हार्मोन असते. मी सांगितलं आपल्याला की GnRH हार्मोन असते. तर याच्यामुळे हे सगळे फायदे उलट आपल्याला होतात. तिसरा फायदा म्हणजे की दूध वाढते. तर त्यामुळे जर आपल्या जनावराने प्लॅसेंटा खाल्ला तर आपल्या मनात अशी कोणतीही शंका बाळगू नका. आणि जर एखाद्या जनावराला जर त्याची भूक कमी झाली असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने फक्त त्याला आपण जे मी तुम्हाला औषध सांगितलं जामुन सिरका, ते 100 ते 200 मिली आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या जनावराला पाजून द्या. तर आपलं जनावर पूर्ववत खायला सुरू करेल. धन्यवाद.